हॅलो फ्रेंड्स, मी आहे सैफ सरवरी आणि चॅलेंज 1 मध्ये तुमचं स्वागत आहे. आम्ही हे चॅलेंजेस डिझाईन केलेले आहेत तुम्हाला इंग्रजीमध्ये फ्लुएन्सी मिळवून देण्यासाठी. हे आहे चॅलेंज 1 डेमो मोडमध्ये. जर तुम्हाला फुल व्हर्जन पाहिजे असेल तर तुम्ही आमचा कोर्स इझी इंग्लिश ॲक्विजिशन सिम्प्लिफाईड फॉर यू जॉईन करू शकता. या चॅलेंज 1चं नाव आहे द कोकोनट कन्स्ट्रक्शन्स आणि तुम्हाला दिलेल्या वेळेत काही ब्लँक्स फिल इन करायचे आहेत आणि जर तुम्ही त्या ब्लँक्स दिलेल्या वेळेमध्ये पूर्ण करू शकल्या नाहीत तर नारळ पडेल आणि डोकं फुटेल. तुम्हाला पहिलं राऊंड मी एक्सप्लेन करून सांगतो. तुम्ही पाहू शकता तुमच्या समोर एक पिक्चर आलेली आहे आणि मग त्या पिक्चरा बद्दल एक छोटासा पॅरेग्राफ तुमच्या समोर दिला जाईल आणि त्या पॅरेग्राफ मध्ये एकूण 3 ब्लँक्स असतील जे तुम्हाला भरायचे असतील. तुम्हाला तो पॅरेग्राफ वाचून स्वतःची उत्तरं पहिल्यांदा मनात ठरवावी लागतील. मग तुम्हाला अजून काही ऑप्शन्स देण्यात येतील. तुमची उत्तरं याच ऑप्शन मधून असली पाहिजेत. तुम्हाला वेळ भेटेल 10 सेकंदांचा. इथं मी 5 सेकंदांचा वेळ देतोय कारण मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय म्हणून. आणि जसाच वेळ संपेल झाडावरून नारळ पडेल आणि उत्तरं सुद्धा दिसू लागतील. अशा पद्धतीनं तुम्हाला हा चॅलेंज पूर्ण करायचा आहे. 10 सेकंदांच्या आत तुम्हाला उत्तर द्यायची आहेत. आता याच्या नंतर जे काही होईल ते ऑटोमॅटिक असेल आणि तुम्हाला 10 सेकंदांमध्ये सगळं काही करावं लागेल. ऑल द बेस्ट. चला, ही आली आहे पिक्चर आणि हा आला आहे पॅरेग्राफ. विचार करा तुमच्या समोर ऑप्शन येण्या अगोदर. ही आली तो ऑप्शन्स आणि वेळ सुरू झालेला आहे 10 सेकंदांचा. याच ऑप्शन मधून उत्तरं निवडायची आहेत. आणि आता पहा उत्तरं काय आहेत. उत्तरं आहेत हॅज, स्माइलिंग आणि लुक्स. द मॅन हॅज अ रोज इन हिज हँड अँड ही इज स्माइलिंग ॲट समवन. ही लुक्स लाईक अ पोएट लॉस्ट इन थॉट. चला जाऊया दुसऱ्या राऊंडवर. ही आली पिक्चर आणि हा आला पॅरेग्राफ. वाचा आणि लवकर डिसाइड करा काय येईल. ऑप्शन झालेली आहेत आणि वेळ सुरू झालेला आहे. चला, वेळ संपलेला आहे आणि तुमचं उत्तर आहे The 2 ladies have come to the river bank to wash the utensils as they have plenty of water available here. तुम्ही पाहू शकता पहिल्या वाक्यात पहिल्या ब्लँक मध्ये कम जे आलंय ते क्रियापदाचं तिसरं रूप आहे कारण तिथे प्रेझेंट परफेक्ट टेन्स आपण वापरतोय. जाऊया पुढच्या राऊंडवर. पहा, ठरवा आणि वाट पहा. ही आली तो ऑप्शन्स. वेळ सुरू झालेला आहे. काय बसेल 3ही ब्लँक्स मध्ये. वेळ संपलेला आहे आणि उत्तरं आहेत When I last saw Sakshi, she was picking lice from her grandma's hair, having no will to go to school. या वाक्यामध्ये जे विल आलं आहे ते नाउन म्हणून आपण घेतलंय इच्छेसाठी. तिची इच्छाच नव्हती शाळेला जाण्याची. चला पुढे जाऊया. बालपणीचा काळ सुखाचा. पास्ट टेन्स मध्ये आहे. पहा, ऑप्शन आलेली आहेत आणि भरायला सुरू करा. वेळ संपलेला आहे आणि उत्तर आहे When I was a kid, I used to hang to the roots of the banyan tree, which had been in our school for 100 years. ओके, आता जाऊया शेवटच्या पॅरेग्राफवर. पहा, आई आणि मुलगी. काय बसेल.
वेळ संपलेली आहे आणि उत्तर आहे वेदर यू आर रिच ऑर पुअर यू मस्ट सी बिग ड्रीम्स बिकॉज इट इज ओनली वेन यू बिलीव्ह बिग यू अचीव्ह बिग. तर अशा पद्धतीनं आपण पोहोचलो आहोत या चॅलेंजच्या शेवटी. आता वाट पाहू नका, वाट लावा इंग्रजीच्या भूताची आणि बोलण्याच्या भीतीची, तीही कायमची. घर बसल्या तुम्ही आणि तुमची पूर्ण फॅमिली इंग्रजी बोलू शकते. तुम्हाला इझी जॉईन करावं लागेल इंग्लिश ॲक्विजिशन सिम्प्लिफाईड फॉर यू, अ स्मार्टली डिझाइन्ड प्रोग्राम दॅट कॅन गिव्ह यू फ्लुएन्सी ऑफ थॉट as well as fluency of expression right from the comfort of your home. Thank you very much.